नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मग सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आज काहीतरी युनिक नवीन केलेला आहे मित्रांनो। एकदम कडक असा जबरदस्त व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राइब पण करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपण तिथे डेली दररोज आपण अपलोड करत असतो मित्रांनो, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केलं असेल तर फॉलो करून घ्या। आपल्या इंस्टाग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल, तिथून तुम्ही जाऊन आपल्या अकाउंटला फॉलो करू शकता। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तिथं मला इंस्टाग्रामवरती मला मेसेज करून विचारू पण शकता, मी तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपला हायलाइट मोशनला ओपन केल्यानंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसणार। सर्वात अगोदर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेला मित्रांनो, एकदम खतरनाक असा। मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला करून याचा ॲड केल्यानंतर ॲडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जातं। सेट झाल्यानंतर लास्ट पण जाऊन अशा प्रकारे ओढून घ्यायचं। मग आणखीन फर्स्टला जायचं, सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करायचं। अशाच प्रकारे तुम्ही जितकी काही बीट आहे ते सर्व बीटमध्ये तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्या। जसं की तुम्हाला ग्रुपच्या वरती लेफ्ट साईडला लेअर दिसत आहे फोटोचा, त्या लेअरला कट करून घ्या। आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये, अशाच प्रकारे तुम्ही पण कट करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे कट वगैरे केल्यानंतर मग आपला 4.06च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपल्या अशा प्रकारे PNG दिसेल तर मित्रांनो ॲडिट करून दिलेलं आहे आपण, एकदम खतरनाक जबरदस्त आहे। मग आपल्या लास्टला जाऊन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आपला मग या PNGवरती क्लिक करायचं आहे। आपल्या हिशोबाने मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्या हिशोबाने जिथे सेट करायचं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या। जसं मी सेट केलं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करू घ्या। तर मित्रांनो, ग्रुप लेअरच्या ह्या लेअरला कट करून घ्या। जसं की 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जे काय ग्रुपवरला राईट साईडचा पार्ट आहे त्याला कट करून कट केल्यानंतर मित्रांनो आपला खालच्या बाजूला याचा अशा प्रकारे ग्रुप लेअर आहे, ग्रुप लेअरवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। गेल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 3 ग्रुप्स दिसतील मित्रांनो। सर्वात अगोदर आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। अशा प्रकारे तुमची जर फोटो असेल तर तुमच्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून याचकडे ॲड केल्यानंतर मित्रांनो 3 डॉटवरती क्लिक आपला अशा प्रकारे जिथं पण हे लेअर आहे तिथं परत जाऊन आपल्या फोटोचा पुढचा पार्ट कट करून यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो फोटोच्या राईट साईडला प्रेस करायचा, खालच्या बाजूला ओढून यायचं। मग आपला अशा प्रकारे फोटो दिसेल। मग आपलं मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक खालच्या बाजूला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। जसं मी सेट करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करू। तर मित्रांनो, तुम्ही पण हे 3 ग्रुपमध्ये सेट करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे सेट केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ब्लॅक लेअर्स वगैरे दिसेल। मग सर्वात वेळेची आपली लेअर आहे, त्या लेअरवरती प्रेस करायचं, प्रेस करून वरच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आपला इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक जायचं आहे। आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं आहे, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे सेकंड बीटला जायचं, छोट्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे काही 2 छोटे फोटो दिसत असतील। आपल्या अशा प्रकारे काही फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला सेकंड फोटोवरती पण क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करू। तर मित्रांनो, हे एक इफेक्ट 2च फोटो आहे पेस्ट करायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे आणखीन मोठी फोटो दिसेल तर फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही ह्या ग्रुपच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। मग आपला अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे।
ओपन केल्यानंतर मग जे काय अशा प्रकारे लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. आपला आणखीन बॅक जायचा, बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग लास्टला जायचं मित्रांनो. लास्टला गेल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. अशाच प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावून घेतल्यानंतर मित्रांनो एक्सपोर्ट करण्यासाठी आपलं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.